अरे तेवढे लवकर आलास? आलीस दादा होळकरला भेटून? दादा होळकर? काय बोलतोस तू? काय ना माय स्वीट लिटल वाईफ, तुला वाटतो तितका बावळट नाहीये ना मी. अरे असं काय बोलतोयस? मी कधी म्हणलं असं? तू सकाळी माझा फोन घेऊन काय करत होती? तुला वाटलं मला कळणार नाही का? तुला असं वाटलं की माझं लक्ष नाहीये तुझ्याकडे? मग आता तुला कळलंच आहे तर सांगते. समजावून सांगून सुद्धा तू ऐकायला तयार नव्हतास. मग अशी आपला पत्ता विचारत आलेली संधी नुसतीच कशी सोडून द्यायची? हे बघ, मी तुला आत्ताही सांगतोय, त्या दादा होळकरपासून 4 हात लांब राहा. ऐक, मी सांगतोय ते. तू माझं ऐक. उद्या सकाळी जाऊन दादांना भेटायचंय. हॅलो हॅलो हॅलो. अहो काय झालं? कोणाचा फोन होता? हॅलो हॅलो. अरे बोल ना. ए हॅलो. अहो काय झालं मला सांगा ना प्लीज. कोणाचा फोन आहे? हसतंय कोणतरी माझ्यावर. हेच हवंय ना तुला? आज फोनवरून हसतायत, उद्या घरात येऊन हसतील. पण मी अशी इच्छा का? झोप. बोलण्यासारखं काहीही उरलं नाही आपल्यात. गुड मॉर्निंग. काय मग किती दिवस मुक्काम म्हणायचा? नाही म्हणजे परत जायचा विचार आहे ना की आपलं? वंच, मुधोळकरांच्या घराला न शोभतील असे प्रश्न विचारू नका. हा ग वहिनी, मी आपलं. अहो मुधोळकरांना एका माणसाचा पाहुणचार जड आहे का? मी ही पुण्यात दुष्काळ पडलाय म्हणून इथे नाही आले. हो ग बाई, बघितलंस वहिनी, घरात पाहुणी म्हणून आली ना. आपल्या घरात आपल्यालाच ऐकवतीय. काय तुम्ही साधं सरळ बोललात म्हणून मी साधं सरळ बोलले. त्यात काय ना? नाही नाही, तुझं बरोबरच आहे. त्याचं काय आहे ना, सरनाईकाच्या घरातल्या मुलींना बरोबर उलट उत्तर देता येतं. हो ना? आणि तुमच्या ते मोठ्यांचं मान बिन असं काही नसतं ना? मोठे मोठ्यांसारखे वागले की आपोआप मिळतो मान. आता बघितलंस वहिनी, मी बोलते तर त्याच्या वर बोलायली. वंच, मुली जेव्हा नको तिथे तोंड उघडतात ना, तेव्हा त्यांचे संस्कार कळतात काय आहे ते. आणि तुझ्या बाबतीत तो प्रश्नच नाही. जे काही आहे ते चांगलंच माहिती आहे मला. बरं झालं एका अर्थी तू इथे आलीस ते. नाही तर मला प्रश्नच पडला होता.
पृथ्वीराजरावांना माझा निरोप कसा पोचवायचा? तू पोचवशील तू. हं? लवकरच सत्यजित आणि मंजिरीचा घटस्फोट होईल. काय? का? आणि आणि कुणी ठरवलं हे? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज वाटत नाही मला. फक्त एवढंच सांगायचंय की घटस्फोटानंतर मंजिरीला या घरचे दरवाजे कायमचे बंद होतील. नाही हं. नाही, हे नाही होऊ शकत. हे होऊ शकतं किंवा नाही या बाबतीत तू बोलायची गरज नाहीये मधुरा. पृथ्वीराजरावांनी त्यांच्या घरचे दरवाजे मंजिरीसाठी बंद केले कायमचे. पण तरी ती त्यांची मुलगी आहे म्हणून आमच्याशी संबंधित तिच्या बाबतीत जे काही घडतंय ते त्यांना कळवणं हे मी माझं कर्तव्य समजते. आणि हा निरोप तू त्यांच्यापर्यंत पोहोचवशीलच अशी अपेक्षा आहे. कळलं? इथं तुला चर्चा करायला नाही बोलवलं. वहिनीचा निरोप जसाच्या तसा द्यायचा. समजलं ना? हां, आणि घटस्फोटानंतर जी काही पोटगी द्यायची ठरेल ती सत्यजित मंजिरीला देईलच. आता लग्न करून आमची चूक झाली आहे म्हटल्यावर ते करायलाच पाहिजे. पण आता ती या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला तुमच्या घरामध्ये आसरा द्यायचा का वाऱ्यावर सोडायचं हा निर्णय तुझ्या वडिलांनी घ्यायचा. आम्ही आमची कर्तव्य लग्नाआधी पार पाडलीच आणि आता ते लग्न मोडलं तरी आम्ही आमची कर्तव्य पार पाडणारच आहोत. तेव्हा हा निरोप तू पृथ्वीराजरावांना देशील ना? राहील ना लक्षात? का पुन्हा काही सांगायची गरज आहे? काय ते लवकर कळवा म्हणजे झालं. नाही, पण यावर आपण काहीच नाही करू शकत. हो, लीगल आणि इलिगल काही करू शकतो आपण. पण हो, ओके, मी सत्यजितशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. काय झालं? प्रॉब्लेम काय? ग्रीनफील्ड कंपनी आणि महाराज लँड होल्डिंग्स यांच्यामधलं डील फायनल झालं. ही महाराज लँड होल्डिंग्स म्हणजे दादा होरकरची कंपनी. अरे पण त्यामुळे आपण प्रॉब्लेममध्ये आलोय. आता काय करायचं? बघूया. सत्यजित, अरे त्या ग्रीनफील्डसाठी आपण ज्या जमिनी विकत घेतल्या आहेत त्यासाठी आपण मार्केटमधनं पैसे उचललेत, त्याचं काय? आपण जे पैसे उचलले त्यातून आपण जमिनीच विकत घेतल्या ना. तर जमिनी विकू आणि पैसे परत करू. पण त्यासाठी आपण जे व्याज भरतोय त्याचं काय मग? ते आपलं नुकसान बुडीत खात्यात. काय तू एवढं थंडपणे कसं काय सांगतोस हे सगळं? काय करू? कधी कधी बॅकफुटवर जावं लागतं विहंग. मला माहिती आहे आपल्या इतक्या वर्षांच्या बिझनेसमध्ये हा असा लॉस आपण कधीच सहन नाही केला. पण आता पर्याय नाही.
नाही नाही, याआधी तू असं कधी बोलला नव्हतास. म्हणजे लॉस तर लांबची गोष्ट राहिली, पण प्रॉफिटमधला प्रत्येक रुपया तू वाजून घ्यायचास. ते याआधी सध्या मला आयुष्यानं प्रत्येक ठिकाणी बॅकफूटवर आणून उभं केलंय. बॅकफूटवर. डिवोर्ससाठी सगळे तुझ्यावर एवढा दबाव टाकतायत. दबाव कसला, बळजबरीच नुसती. आणि हे सगळं तू मला आत्ता सांगतेस दी? तू सगळं का सहन करतेस? नाही, मुळात ना तू हे आतापर्यंत सगळं सहन करत आलीस ना, त्याचाच गैरफायदा घेत आहेत ही लोक. त्यांना माहितीये हिला काय बोललं तर ही काहीच बोलणार नाही, सगळं नुसतं शांतपणे सहन करत बसेल. मधुरा, तुला कळत नाहीये. तुला नाही कळतंय काय परिस्थिती होती आणि आहे. ठीक आहे, मला नाही कळणार. आता तू मला सांग, आताच्या या परिस्थितीत तू काय करायचं ठरवलंयस? मी काय ठरवणार? माझ्या नशिबानेच सगळं ठरवलंय. मी फक्त मान्य करायचं बस. माझ्या हातात दुसरा कुठलाच पर्याय नाही आता. म्हणजे ते तुला डिवोर्सचा पेपर आणून देणार आणि तू सरळ सह्या करून मोकळी होणार? हो. काय? ती काही वेड लागलाय तुला. जो कुठला निर्णय घेतलाय ना मधुरा, तो खूप विचार करून घेतलाय. माझ्यामुळे आईंना जर काही झालं ना तर काही होणार नाहीये त्यांना. ब्लॅकमेल करतायत त्या तुला. ते काही असो, पण माझ्या पुढे त्यांचं म्हणणं ऐकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आता. तुला कसं कळत नाहीये दी? डिवोर्स घेणं या शब्दाचा अर्थ काय असतो कळतंय का तुला? मधुरा, तुला कळत नाहीये. याचा अर्थ असा होतो दी की तुला हे मान्य आहे की तू दोषी आहेस आणि मुळात तुला हे लग्नच नकोय. आणि असं जर का झालं ना दी, तर सगळ्या जगाची खात्री पटेल की चूक तुझीच होती. आणि मग जिजूंना पण असंच वाटेल की तुझं आणि त्या ताईसाहेब बाहेर चला, आई साहेबांना चक्कर आली, लवकर या. तुम्ही दोघं इथे काय करताय? पिकनिक स्पॉट समजून फिरायला आलात काय रे? नाही दादा खरं तर बोल. दादा, मी एक रिक्वेस्ट करायला आले होते. म्हणजे मला कसं आहे ना दादा, मी तू जर मुद्द्याचं आणि लवकर बोललीस तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचेल. दादा, नेत्राला आपल्या कंपनीत काम करायचंय. तू सेक्रेटरी आहेस तिचा. तिला नाही सांगता येत. हो दादा, मला नोकरी करायची आहे आणि आपल्याच कंपनीत. म्हणजे घरी मी सारखं ऐकत असते की तू आणि तुझा नवरा फक्त बसून खाता. मला बरं नाही वाटत ते दादा. म्हणजे याच्या आधीही मी नोकरी केली आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि मी सगळ्या प्रोसिजर्स फॉलो करायला तयार आहे. म्हणजे इंटरव्ह्यू, ॲप्लिकेशन, सगळंच. दादा, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे आणि मला आपल्या घरालाही हातभार लावायचा आहे, मदत करायची आहे मला. झालं बोलून? म्हणजे दादा, मला माहिती आहे की आपल्या घरातल्या बायकांनी काम केलेलं चालत नाही, पण कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं? नाही, मी आपल्या आईनं अशा लहान मोठ्या नोकऱ्या करूनच आपल्याला वाढवलंय गौरांग. विसरलास का तू? एखाद्याला स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी जर काम करावंसं वाटत असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही आहे. इनफॅक्ट त्याने ते करावं.
कळतंय का गौरांग? नाही म्हणजे मंजिरी वहिनी नोकरी नाही करत म्हणून मला वाटलं की ठीक आहे, मी विचार करून सांगतो. दादा, माझं आणखीन एक काम होतं तुमच्याकडे. गौरांग, तू प्लीज बाहेर थांबशील? मला फक्त दादांशीच बोलायचंय. ओके. मावशी, हे काय? किती दिवस हा वेडेपणा असा? मला माहिती नाही. मी सत्यजितला फोन करून आत्ताच्या आत्ता बोलवून घेते, कारण त्याशिवाय तू नाही, सत्यजितला फोन करायचा नाही प्रिया, माझी शपथ आहे, नाही करायचा. मावशी अगं, प्रिया, काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणणार? रोज घ्यायच्या गोळ्या 2 दिवस घेतल्या नाहीयेत मावशी, त्यामुळेच त्रास होतोय. 2 दिवस झाले मलाही बरं नाहीये, त्यामुळे माझंही लक्ष नव्हतं. आई, तुम्ही प्लीज प्लीज गोळ्या. प्रिया, मी गोळ्या का घेत नाहीये आणि कधीपर्यंत घेणार नाहीये मी तुला सांगितलंय. असा लहान मुलासारखा हट्ट करून कसं चालेल मावशी? तू काही समज ग, मी नाही गोळ्या घेणार. मावशी प्लीज तो विषय बाजूला ठेव आणि आता आई, डिवोर्स पेपर्स कुठे आहेत? प्रिया, आई, मी सह्या केल्यात. आता हे ऑफिसमधून आले की तेही करतील सह्या. निदान आता तरी तुम्ही औषधं घ्याल ना? दे. तू रडताना कशी दिसतेस हे बघण्यासाठी मी इथे नाही बसलोय. जे काय ते बोल आणि लवकर बोल. दादा, दादा, मी एक गोष्ट घरातल्या सगळ्यांपासून इतके दिवस लपवून ठेवली. काय? म्हणजे खरं तर मला घरी आले आले हे सगळं सांगायचं होतं तुम्हाला, पण गौरांगनी मला तसं करून नाही दिलं. तो खूप घाबरतो दादा तुम्हाला. तुमच्या भीतीने त्यांनी मला सांगू नाही दिलं. दादा,
मी आणि गौरांग ऑस्ट्रेलियात नाही भेटलो. मी गोव्यात भेटले त्याला. दादा आणि माझे बाबा पायलट पण नाहीयेत. ते गोव्याच्या जेलमध्ये शिक्षा भोगतात चोरीची. दादा, मी खरंच तुम्हाला हे सगळं आधीच सांगणार होते घरात आल्या आल्या, पण गौरांग म्हणाला दादाला कळलं तर. दादा, पण मला माहिती आहे ज्या माणसाने मला घरात मानाचं स्थान दिलं, माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, मी जर त्याच माणसाशी खोटं बोलले तर देव सुद्धा माफ नाही हो करणार मला. दादा दादा म्हणून मला हे सगळं तुम्हाला खरं खरं सांगून टाकायचं होतं. खूप दडपण घेऊन वावरतीये मी घरात. आता आता नाही माझ्याच्याने हे ओझं पेलवत. मला माफ करा दादा. हवं तर मला घरातनं हाकलून द्या, पण दादा आता याच्या पुढे मी नाही खोटं वागू शकत तुमच्याशी. मी खरंच नाही खोटं वागू शकत तुमच्याशी. बोल. अहो, कुठे आहात तुम्ही? या वेळेला मी ऑफिसमध्येच असतो. इतर कुठे जाण्याची ठिकाणं नाहीयेत माझ्याजवळ. आज लवकर याल का घरी प्लीज?